सहकाऱ्यांना सवंगडी समजायच्या तसे हे सहकाऱ्यांना घरगडी समजायचे. मुंबई आणि तुमचं राजकीय करिअर या दोन गोष्टी निवडण्याची वेळ आली की ज्या पद्धतीनं मुंबईबद्दलचं राजकारण होतं, तर एकनाथ शिंदे काय निवडतील? मुंबई. पण आम्ही ठरवलंय की टोकाची टीका करायची नाही करायचं. नाही करायची. भाजपचा पैसा का शिंदेचा पैसा, इथं जर तुलना करायची झाली तर नेते भाजपचा पैसा निवडतील ना, पण तरी पण काय एकनाथ शिंदेसोबत राहतात? भाजप नॅशनल पार्टी आहे, आमचा मित्रपक्ष आहे, मोठा पक्ष आहे. मी तर आत्ताच नवीन काय म्हणतो नवीन म्हणून तर कळत नाही ना की लोक का हे राहतात. प्रेम आहे की असं हे सगळे पैशाने विकत घेता येत नाही. लोक पैशाशी पण प्रामाणिक राहत नाहीत आजकाल. राहत नाहीत पण माझ्याशी राहतात ना. दरवेळेला निवडणुकीवर तोच मुद्दा आहे त्यांचा. मुंबई महाराष्ट्राकडून तोडणार, मराठी माणसाकडून तोडणार. पण उद्योगधंदे जात आहेत मुंबईत. ठाकरेंचं राजकारण संपलं तर मग एकनाथ शिंदेच्या राजकारणाचं कसं? मराठी माणसासाठी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्रित आले असते तर ही युती जास्त लोकांना आवडली नसती का? ते करण्यात तुमचं कुठेतरी पॉलिटिकल अपयश झालं असं वाटत नाही? काही लोकांना ते हजमच होत नाही, पचनीच पडत नाही. ते अद्यापही मला तेच मालक आणि नोकर हा कसा काय शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षा चालवणारा मुलगा, कंपनीत काम करणारा मुलगा, फिशरीज कंपनीत कॉन्ट्रॅक्ट घेणारा मुलगा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो? राजकारणामध्ये कोणी कोणाचा परमनंट शत्रू नसतो आणि परमनंट दोस्तही नसतो, दुश्मन नसतो. तुम्हाला वाटतं देवेंद्र फडणवीस भविष्यामध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार असतील म्हणून भाजपचे? मग कधी अशी भीती वाटत नाही का की भाजप आपल्याला संपवून टाकेल म्हणून, किंवा भाजप हे सगळं ॲक्वायर करून घेईल म्हणून? महानगरपालिकांच्या निवडणुका सर आता 10 दिवसांवर आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या धामधुमीमध्ये आम्ही आता बसलोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरे गावामध्ये. छान झाडाखाली बाकड्यांवरती निवांत गप्पा मारायच्या असं ठरलंय. हे सगळे डोंगर वगैरे बघून, पाणी बघून असं आम्हाला पण शांत वाटतंय बाबा, हा या धामधुमीत एक छान निवांत विसावा मिळाला. तुम्ही असं गावाला येत असता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे एक फॅमिली मॅन म्हणून तुमच्या नातवासोबत पण तुम्ही मागाशी खेळत हो. होता. खरं म्हणजे काल साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 99 होतं आणि त्यासाठी मी आलो समारोपासाठी. आणि आज आमच्या गावची यात्रा आहे. हो. मग दर्शनाला देखील आलो, यात्रेला आलो. पण गावी येताना एक वेगळा जे काही गावाचं आकर्षण आहे की आणि गावाबद्दल जी आपुलकी आणि जिव्हाळा जो आहे, जे आपली माणसं आहेत, आपली माती आहे, आणि इकडं आल्यानंतर फार एक वेगळं समाधान मिळतं. जसं तुम्ही म्हणालात की तुमचे धकाधुकी सगळं आता महापालिकेच्या निवडणुकांचा प्रचार सुरू आहे आणि इकडं आल्यानंतर तुम्हालाही बघ डोंगर, नद्या, दऱ्या खोऱ्या, सगळी हिरवळ, जंगल हे दिसल्यानंतर जसं तुम्हालाही फरक वाटतो तसं मला वेगळ्या पद्धतीने, म्हणजे माझ्या गावी आलो आहे, माझ्या लोकांच्यामध्ये आलो आहे मी आणि जन्मभूमीमध्ये मी आलो आहे, माझ्या ह्या मातीमध्ये आलो आहे. याचा आनंद मला एक वेगळे पण जाणवतो आणि त्याच्यात एक फ्रेश होऊन जातो. बरोबर, पुढच्या कामांसाठी उद्यापासून म्हणजे अगदी एनर्जी मिळते इथे आल्यावर. पण आता जसं मी म्हटलं की आपलं हे गावी येणं, म्हणजे मी सुद्धा गावावरनं पुण्यात गेले, तिथनं करिअर केलं आणि मग आता चालू आहे सगळं. तसं आता तुमचं पण गावाला येणं काय फार दिवसांचं नसतं. 1-2 दिवस यायचं, विसावा घ्यायचा, परत मुंबईला जायचं, परत मग ती सुरुवात, काम, लोकांना भेटणं, राजकारण, हे सगळं. पण या सगळ्या गोष्टीला मी सुद्धा रिलेट करते तुम्हाला, आणि असे अनेक लोक रिलेट करतात. म्हणजे काल आम्ही जेव्हा इकडे येत होतो तेव्हा बघितलं की मुंबईवरनं जत्रेला आलेली लोक पण खूप होती. म्हणजे आपल्या पट्ट्यातली बरीच लोक मुंबईला शिफ्ट झालेली आहेत. पण हे शिफ्ट होणं जे असतं, म्हणजे मुंबईला जाणं, संघर्ष करायचा आहे, लढायचं आहे, तिथं टिकून राहायचं आहे, आणि आपण काय म्हणतो तिथं पहिल्यांदा काम करायला जातो, सर्व्हाइव्ह करायला जातो, आणि नंतर असं होतं की नाही, वी आर हिअर टू स्टे, तिथं राहायचं आहे, जिंकायचं आहे. आणि त्या सगळ्याचं एक मोठं उदाहरण तुम्ही सुद्धा आहात. म्हणजे तिथं गेलात, तुम्ही स्वतःला सिद्ध केलं आणि एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालेला आहे बेसिकली. तर अशी जी लोक असतात त्यांचं तुम्ही प्रतिनिधित्व करता कुठंतरी. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की बाबा कशा पद्धतीनं हे जीवन तुम्ही जगलेलं आहात आणि कशा पद्धतीनं तुम्ही तिथं उभे राहिलेला आहात? कधी कधी असं होतं ना, आपल्याला असं वाटतं की नाही, हे सोडून द्यावं सगळं, मानसिक त्रास होतोय किंवा इमोशनली आपण वीक होतो, पण तरी सुद्धा आपण तिथं टिकून राहतो. खरं म्हणजे या अतिशय दुर्गम भागातून एका शेतकऱ्याचा मुलगा मुंबईत जातो, ठाण्यासारख्या शहरामध्ये समाजसेवा सुरू करतो
आणि काम करतो, लोकांची मदत करतो आणि लोकांना आपलंसं करतो, लोक त्याला आपलंसं करतात, लोक आपलं म्हणतात. याला खूप कष्ट करावे लागतात, बरोबर. याला त्याग करावा लागतो, त्यांच्या सुखदुःखाशी समरस व्हावं लागतं, त्यांच्या अडीअडचणींना धावून जावं लागतं, त्याला तो पिंड असावा लागतो. आणि माझा सुरुवातीपासून जर आपण पाहिलं, अगदी गणपती मंडळापासून मी काम केलं आणि गणपती मंडळापासून सार्वजनिक जे काही कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये भाग घेऊन नुसतं कार्यक्रम किंवा उत्सव सण साजरे करण्यापुरतं मर्यादित न राहता त्या मंडळांच्या माध्यमातून त्या भागातल्या त्या लोकांना आपल्या माध्यमातून काय मदत होईल, सामाजिक उपक्रम कसे होतील, त्यांच्या दुःखामध्ये आपण त्यांना त्यांच्या अडचणीमध्ये कसे धावून जाऊ, त्यांना मदत कशी होईल, त्यांना कधी हॉस्पिटलची मदत असेल, त्यांना कधी रक्ताची मदत असेल, त्यांना इतर ज्या काही त्यांच्या अडचणी असतात, छोट्या मोठ्या काही कौटुंबिक अडचणी असतात, या सगळ्यामध्ये तिथल्या त्या भागामध्ये मी जिथे राहत होतो तिथं लोकांना मी माझं समजलं. एवढा जिव्हाळा जीव मी त्यांना लावला आणि माझ्या कामामध्ये देखील त्यांनी काहीतरी बघितलं आणि त्यांनी मला आपलं म्हटलं आणि एक परिवार तयार झाला आणि एक कुटुंब तयार झालं आणि माझं कुटुंब मोठं झालं. म्हणजे त्या किसन नगर भाग जो आहे तो माझा परिवार बनला, वाघा इस्टेट भाग माझा परिवार बनला, कुटुंब बनलं. आणि मग तिथून मी शाखाप्रमुख झालो. आनंद दिघे साहेबांनी मला शाखाप्रमुख केलं. बाळासाहेबांच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचाराने मी आधी प्रभावित होतो, कारण त्यांची ते भाषणं ते सगळं मराठी माणसांच्यासाठी, हिंदुत्वासाठी आणि देशभरामध्ये बाळासाहेबांनी जे काही विचार लोकांना दिले ते माझ्या मनामध्ये एकदम खोल हृदयामध्ये रुजले होते. आणि आनंद दिघे साहेब मला भेटले, त्यांनी मला एक दिशा दिली आणि मग शाखाप्रमुख झालो. मग आणखी काम करू लागलो, जास्ती लोकांना मदत करू लागलो. त्यानंतर नगरसेवक मी झालो. नगरसेवक झाल्यानंतर त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा फार प्रॉब्लेम होता. लोक घरं सोडून दुसरीकडे जाण्याच्या मनस्थितीत होती. पहिला प्रश्न मी पाण्याचा सोडवला. जिथे पाणी पोचत नाही तिथे पाणी पोचवण्याचं काम केलं आणि मग हळूहळू मग सगळ्या बेसिक ॲम्युनिटी ज्या आहेत, मूलभूत सोयीसुविधा देण्याचं काम केलं. तिथून मग हळूहळू मला आनंद दिघे साहेबांनी सभागृहाचा नेता केला. आणखी ताकद मला मिळाली. त्याच्यात जास्तीचं काम मी पूर्ण ठाणे शहरात काम करू लागलो, शहराचं पूर्ण काम करू लागलो. त्यानंतर मला विधानसभेची उमेदवारी मिळाली. सगळ्यात जास्त मतांनी मी लीडने निवडून आलो. आणि मग हे असं जे आहे हे तसं सहजासहजी घडत नाही. ह्याला फार अटॅचमेंट लागते आणि अगदी डेडिकेशन अँड डिवोशन लागते. म्हणजे मी कोण आहे पेक्षा माझी जनता जी आहे, लोक जी आहे, मला काय मिळालं यापेक्षा माझ्या लोकांना काय मी देतोय हे पाहून काम केलं पाहिजे आणि लोकांना आपला परिवार समजलं पाहिजे. त्या 24/7 जेव्हा तुम्ही काम करण्याची तुमची जेव्हा मानसिकता असते, कष्ट करण्याची मानसिकता असते, तेव्हाच या सगळ्या गोष्टी शक्य होतात. नाहीतर तिथून एका शेतकऱ्याचा मुलगा जातो ठाण्यात, मुंबईच्या लगत मोठ्या शहरामध्ये, आणि तिथे आमदार होतो, नंतर अनेक पदं मला मिळाली, मुख्यमंत्री मी झालो. ते साधी सोपी गोष्ट, पण ह्या सगळ्यात जनतेचा आशीर्वादाशिवाय होत नाही. ह्या सगळ्यातच मला तुम्हाला ते विचारायचं आहे की म्हणजे आजही अशी लाखो लोक मुंबईत जातात स्वप्न घेऊन. म्हणजे फक्त 1 BHK घेणं आणि तिथं राहणं हे मराठी माणसाचं स्वप्न नसतं ना, त्यालाही मोठं व्हायचं असतं. तुम्हाला बघून वाटत असेल की मलाही मुख्यमंत्री होता येऊ शकतं म्हणून. तर अशा माणसांना तुम्ही काय सांगाल? एखाद्या मराठी माणसाला वाटेल मलाही अंबानी व्हायचं आहे, मलाही अदानी व्हायचं आहे मुंबईत जाऊन, का होऊ नये? आता मी शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालो हे अनेक लोकांना अजून पचनीच पडत नाही आहे. वस्तुस्थिती ॲक्सेप्ट करायला पाहिजे ना, परिस्थिती ॲक्सेप्ट केली पाहिजे. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये खरी वस्तुस्थिती प्रत्येकाने मान्य केली पाहिजे. आणि काही लोकांना ते हजमच होत नाही, पचनीच पडत नाही. ते अद्यापही मला तेच मालक आणि नोकर हा कसा काय शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षा चालवणारा मुलगा, कंपनीत काम करणारा मुलगा, फिशरीज कंपनीत कॉन्ट्रॅक्ट घेणारा मुलगा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो? अरे पण बाबा, असं नसतं. शेवटी जनता जनार्दन ठरवत असतं कोणाला कुठे बसवायचं आणि कुणाला कुठे. शेवटी जनता मालक आहे, आम्ही आणि कुणी मालक नाही आहे, आम्ही सेवक आहोत. मालक जनता आहे, ती ठरवत असते
कुणाला कुठे बसवायचं आणि कुणाला कुठे आपटायचं. त्यामुळे मी भाषणामध्ये सांगत असतो, तुम्ही समोर बसलेला आहात, याच्यातला कोणीतरी उद्या एक साधा माणूस तो उद्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. उद्याचा मोठा अंबानींचं उदाहरण आपण घेतलं. अंबानी मुकेश अंबानी देखील एक मोठे उद्योजक आहेत. देशामध्ये त्यांचं जगभरामध्ये नाव आहे. अशा प्रकारचं देखील ते देखील त्यांची सुरुवात अगदी गरिबीतून वडिलांनी सुरुवात केली, परंतु आज देशामध्ये त्यांचं जगभरामध्ये त्यांचं नाव आहे आणि देशाला देखील ते मोठ्या प्रमाणावर उद्योगामध्ये इन्व्हेस्ट करून हजारो लाखो लोकांना रोजगार देत आहेत. का होऊ नये कुणी अंबानी? असं मोठी स्वप्न पाहिली पाहिजे लोकांनी. मोठी स्वप्न पाहणं हे कधीही चुकीचं नाही आणि म्हणून मोठी स्वप्न पाहिलीच पाहिजे आणि त्याबरोबर कष्ट, जिद्द आणि मेहनत हेही पाहिजे. नुसतं स्वप्न पाहून चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत करायला पाहिजे, राबायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने तुमचे कष्ट पाहिजे, जिद्द पाहिजे. एक टार्गेट तुम्ही ठरवून काम केलं पाहिजे. लक्ष्य हे मला बनायचं आहे असं ठरवून तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग विद्यार्थी क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये, आपण उद्योग क्षेत्रामध्ये हे मला करायचं आहे, हे मला करून दाखवायचं आहे, करायचं आहे. अशा पद्धतीने आपण जर गेलो आणि त्यासाठी शेवटी जनता ही सर्वात वर आहे आणि म्हणून जनतेला जे अपेक्षित आहे ते आपण केलं पाहिजे आणि जनतेच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक आगळं वेगळं मत निर्माण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत, खस्ता, चढ उतार, माझ्या पण आयुष्यामध्ये खूप चढ उतार मी पाहिले. चांगलेही दिवस पाहिले, वाईटही दिवस पाहिले, पण मी कधी चांगले दिवस आले म्हणून मी कधी हुरळून गेलो नाही आणि कधी वाईट दिवस आले ते मी खचून गेलो नाही. पण कधी असं झालेलं का एका पॉईंटला की आता नाही, आता हे सगळं सोडून द्यावं म्हणून? बघा, कधी कधी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे चढ उतार येतात, तेव्हा असं कधी कधी वाटतं देखील. पण शेवटी पुन्हा जेव्हा मी पब्लिकमध्ये जातो, लोकांमध्ये जातो, तेव्हा पुन्हा मला एनर्जी मिळते. जनता हेच माझं टॉनिक आहे. लोक म्हणतात तुम्ही कधी झोपता, कधी उठता, कधी जेवता, मलाच माहीत नाही. कारण शेवटी बघा, घड्याळ लावून मी काम करत नाही, माझ्याकडे अपॉइंटमेंट लागत नाही, माझी ॲक्सेसिबिलिटी सगळ्यांना माहीत आहे, माझा ॲप्रोच सगळ्यांना माहीत आहे आणि मला कुणीही भेटू शकतो. मुख्यमंत्री असताना देखील वर्षाची दारं सदैव उघडी होती. खाण्याचं घर माझं उघडं होतं, सर्वांसाठी खुलं होतं आणि त्यामुळे लोकांना जेव्हा अडचणीच्या काळामध्ये आपण भेटतो तर त्याला अतिशय गंभीर काही गोष्टी घटना असतात तेव्हा त्याला मदत करणं गरजेचंच असतं. काही वेळा तर असे प्रसंग येतात, एखाद्याला हार्ट अटॅक आला पण माझा फोन गेला पाहिजे, तिथे फोन गेला त्याला मदत होते. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असते, त्यावेळेस मग मला त्याच्यात इंटरव्ह्यून करायला लागतं, त्याचं ऑपरेशन होऊन जातं. अशी काही उदाहरणं आहेत, कितीतरी उदाहरणं आहेत. कोणी शाळेत शिकत असतो, कुणाचं ॲडमिशन असतं, कुणाचं हॉस्पिटल असतं, कुणाचं काय वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात. पण त्यावेळेस मात्र त्याला आपला आधार आणि मदत हवी असते. तुम्ही आता जसं ज्या पद्धतीनं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व तयार केलं, तसं मी मगाशी म्हणाले की अनेक मुलांना करायचं आहे, स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी मोठं व्हायचं आहे. तर अशा मराठी माणसासाठी एकनाथ शिंदे काय करतील? म्हणजे भविष्यात त्यांच्या काय योजना आहेत की मुलांनी मोठं झालं पाहिजे, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, स्वप्न नाही विसरली पाहिजेत मराठी माणसानं मुंबईत येऊन? बिलकुल. मुंबईमध्ये बघा, मुंबईमध्ये मराठी टक्का जो आहे, मराठी माणसं गेल्या काही वर्षामध्ये वसई, विरार, नाला सोपाऱ्यापर्यंत गेली. बरोबर. हो. इकडे पुढे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरपर्यंत गेली. खरं म्हणजे याची कारणमीमांसा केली पाहिजे. आणि का गेली? काही लोकांना घरं परवडली नाही, किमती परवडल्या नाही, काही लोकांना त्यामुळे ते गेली. काही नोकऱ्यांचा विषय होता, व्यवसायाचा विषय होता आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस पहिल्यांदा या मुंबईच्या विकासाला हात घातला, मुंबईच्या रस्त्यांना हात घातला, मुंबईच्या
मी सांगतो इतके वर्ष मुंबईत कॉन्क्रीटचे रस्ते का नाही झाले? आम्ही केले. मी देवेंद्रजी आम्ही बसलो आणि आयुक्त मला वाटतं त्यावेळेस चहल होते. मी त्यांना सांगितलं, म्हणालो का रस्त्यातून खड्ड्यातून प्रवास करावा लागतो? का मुंबई महापालिका श्रीमंत आहे, पैसे नाहीत? बोले आहेत. मग 50 किलोमीटर आम्ही दर करतो का? असं काय कायदा आहे का नियम आहे? मी त्यांना सांगितलं 2 टप्प्यामध्ये मुंबईचे सगळे मला कॉन्क्रीटचे काम सुरू झालं. आता पुढच्या 6 महिन्यात वर्षभरात कंप्लीट मुंबई खड्डेमुक्त होईल. STP नव्हते, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट. आता सगळं दुर्गंधीयुक्त पाणी, प्रदूषित पाणी समुद्रात असंच सोडतो आपण. ते आम्ही 7 STP करायला घेतले, काम चालू झालं आहे. त्याचं प्रदूषण कमी होईल. हवेतलं प्रदूषणासाठी आम्ही मार्ग काढले. यामध्ये आता जर पाहिलं आपण समुद्राच्या किनाऱ्यावर गेलं तर बघा काळं क्षार पाणी दिसतं, पण हे STP झाल्यानंतर तुम्हाला निळं क्षार पाणी दिसतं. प्रदूषण कमी करायला मुख्यमंत्री असताना मी डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केला. काय डीप क्लीन ड्राईव्ह? काय अवघड नाही आहे. तीच यंत्रणा आपल्याला लावायची आहे आणि अगदी डेब्रिजपासून, मातीपासून सगळं झाडू पुसून काढायचं आणि पाण्याने रस्ते धुवायचे. कुठलं पाणी? पिण्याचं पाणी नाही, रिसायकल वाटतं. का केलं मी? त्याच्यावरही टीका झाली, पण मी काय त्याच्यावर लक्ष दिलं, पण त्याच्यामुळे देखील प्रदूषण कमी झालं. आज आम्ही निर्णय घेतोय. लोक मुंबईच्या बाहेर जातात त्यांच्यासाठी. आज रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचा प्रकल्प 17-20 वर्ष रखडलाय. एक इमारत फक्त बांधून झाली, बाकी सगळं तसंच. मी मुख्यमंत्री असताना मला वाटतं 160 कोटी रुपये भाडं आम्ही त्यांना SRA आणि MMRDA कडून दिलं. ते आता आम्ही SRA आणि MMRDA कडून करतोय. म्हणजे आमचं MMRDA, BMC, MIDC, MSRDC, सिडको या सगळ्या प्राधिकरणाने आम्ही घेतलं आहे. बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं मुंबई झोपडपट्टी मुक्त करा, 40 लाख लोकांना घरं द्यायची. काय केलं पूर्वीच्या लोकांनी? पण आम्ही हातात घेतलं. आता क्लस्टर आम्ही करतोय. क्लस्टर म्हणजे काय? एकदम सुनियोजित नवीन शहर, सिटी विदिन डेव्हलप सिटी. त्या मोठ्या क्लस्टरमध्ये आकार त्याचा मोठा असणार आहे. त्याच्यामध्ये मुलांना खेळायला ग्राउंड, गार्डन, क्लब हाऊस, पार्किंग, सगळ्या वैद्यकीय सुविधा, अम्युनिटी आम्ही देतो. ते मुंबईकर पुन्हा मुंबईत गिरणी कामगारांना एक घर नाही दिलं, 12,000 घरं आम्ही दिली. आता 1 लाख घरं आम्ही देतो. पुढच्या टप्प्यामध्ये जवळपास 5 वर्षाचं आमचं प्लॅनिंग आहे. जसं प्रधानमंत्री महोदयांचं पंतप्रधान आवास योजना, सर्वांसाठी घरं, त्याला आम्ही चालना देतोय. 30-40 लाख घरं पुढच्या 5-6 वर्षामध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईकर पुन्हा येतील, त्यांना परवडणारी घरं मिळतील. जसं डिमांड जास्त असतो आणि सप्लाय वाढवतो आपण, तेव्हा ती घरांची किंमत कमी होतात. आज आम्ही 20,000 इमारतींना OC दिली. OC विना होत्या, त्यात मराठी माणूस पण राहतो. त्यांना पाण्याचं बिल डबल येत होतं, प्रॉपर्टी टॅक्स डबल येत होता, त्यांना लोन घेता येत नव्हतं, त्यांना घर विकता येत नव्हतं. त्यांच्या सगळ्या अडचणी आम्ही दूर केल्या. 20,000 इमारतींना OC दिली. पागडीवर घर आहेत मुंबईतली. मराठी माणूस पागडीमध्ये राहतो, वर्षानुवर्ष राहतोय. काय करणार तो मालकही होऊ शकत नाही, घरही बांधू शकत नाही, नवीन रिडेव्हलपमेंट करू शकत नाही. इथं त्याला कर्जही मिळत नाही. आणि अशा माणसाला, अशा मराठी माणसाला पागडीमध्ये सगळे तेच राहतात. त्यांना आम्ही पागडी मुक्त मुंबई, मालकी हक्काचं घर देणार आणि मालक जो आहे त्यालाही त्याचा हिस्सा देणार, त्यालाही त्याचा मोबदला देणार. आम्ही कुणावरही अन्याय करणार. सगळ्यात ऐतिहासिक निर्णय आम्ही पागडी मुक्त मुंबई करण्यात आले. OC देण्याचा निर्णय घेतला. रिडेव्हलपमेंटचे सगळे निर्णय आम्ही घेतले. फनेल झोनमध्ये हाईट रेस्ट्रिक्शन होतं, डिफेन्स एरियामध्ये हाईट रेस्ट्रिक्शन होतं, आम्ही त्याच्यावर तोडगा काढला. हाईट रेस्ट्रिक्शनमुळे वरती जाता येत नाही, आम्ही त्यांना TDR दिला. TDRच्या माध्यमातून त्यांचं रिडेव्हलपमेंट, अनेक नियम आम्ही शिथिल केले. का? फक्त मराठी माणूस पुन्हा मुंबईमध्ये आला पाहिजे. मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आला पाहिजे. त्याला रोजगार मिळाला पाहिजे, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, तर तो मुंबईत टिकून जाईल.
नक्कीच. आणि आता म्हणजे तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या की मुंबईकरांसाठी तुम्ही काय करताय. ते आम्ही बघतो म्हणजे सगळे राजकीय पक्ष कुठल्या गोष्टी मुंबईसाठी करत असतात. पण एक यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुंबई लोकांना घडवते, मुंबईला लोक नाही घडवत. मुंबई सगळ्या माणसांना उभी करते. जसं सुरुवातीला म्हणलं अदानी, अंबानी, बच्चन असतील सगळ्यांना मुंबई घडवते. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे मुंबईवरती सगळ्यांची नजर आहे. म्हणजे आपण बघतो की बरेचसे उद्योग मधल्या काळात गुजरातला गेले, मग सातत्याने असं प्रत्येकाला वाटतं की हे मुंबईसारखं शहर आपल्याकडे असलं पाहिजे किंवा आपल्या हातात असलं पाहिजे. मग अशा वेळी जर असं झालं की भविष्य काळामध्ये मुंबई आणि तुमचं राजकीय करिअर या दोन गोष्टी निवडण्याची वेळ आली की ज्या पद्धतीनं मुंबईबद्दलचं राजकारण होतं, तर एकनाथ शिंदे काय निवडतील? मुंबई. कारण मुंबई ही लाखो करोडो लोकांना जिवंत ठेवते. मुंबई 24/7 चालते. मुंबई कधी झोपत नाही, मुंबई कधी थांबत नाही. किती संकट आली मुंबईवर. बॉम्बस्फोट झाले, तो कोण याचा हल्ला झाला, कसाबचा हल्ला झाला, साखळी बॉम्बस्फोट झाले, किती संकट मुंबईवर. कोविड आला, मुंबई थांबली नाही. मुंबई लाखो करोडो लोकांना देते, देण्याचं काम करते. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि कोण मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार कधीच करू शकत नाही. पण भविष्यात असं काही कधीच होऊ शकत नाही. आता हे जे आता उद्धवजी म्हणतात मुंबई महाराष्ट्रापासून, दरवेळेला निवडणुकीवर तोच मुद्दा आहे त्यांचा. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसापासून तोडणार. पण उद्योगधंदे जात आहेत मुंबईतनं काही प्रमाणात. सगळे अफवा आहेत. आता स्वतः प्रधानमंत्री महोदयांनी आज तिथे मुंबई इंटरनॅशनल ग्लोबल हब झालं पाहिजे, फायनान्शियल हब झालं पाहिजे, फायनान्शियल फिनटेक हब झालं पाहिजे. का करतायत हे? मुंबईला का मदत करतायत? मुंबईला अटल सेतूला त्यांनी मदत केली, मुंबईला कोस्टलला मदत केली, मुंबई मेट्रोला मदत केली. का मदत केली? कारण मुंबई हे आर्थिक राजधानी आहे देशाची. आणि जगभरातले लोक येतात. G20चा कार्यक्रम झाला, वेव्हचा कार्यक्रम झाला, जे दिल्लीमध्ये करू शकले असते मुंबईत का केला? मुंबईचं महत्त्व वाढलं पाहिजे. परंतु विरोधक जे आहेत ते नेहमी याचा उलटा अर्थ काढतात. नीती आयोगानं पण म्हटलं, नीती आयोगाने म्हटलं तुमचं $1 ट्रिलियन, जसं प्रधानमंत्री मोदीजींचा $5 ट्रिलियन गोल आहे. आता तर 11व्यावरून 4थ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था आलेली आहे. त्यांचा जो गोल $5 ट्रिलियन आहे त्याच्यात $1 ट्रिलियन महाराष्ट्राचं योगदान असलं पाहिजे. नीती आयोगाने सांगितलं अरे बाबा तुम्ही एक नाही, फक्त मुंबई MMR मध्ये तुमचं $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. एवढं पोटेन्शियल आहे. मग त्यासाठी आम्हाला ते मदत करतायत. मग तुम्हाला का कमीपणा वाटला त्यांची मदत घेण्याचा? का असं म्हणजे अहंकार, का इगो ठेवला? अरे राज्याला आपल्याला पाहिजे ते मिळवलं पाहिजे. केंद्राकडून मुंबईला काय पाहिजे ते मिळवलं पाहिजे. आपण त्याच्यामध्ये कसला कमीपणा आहे? ते स्वतःसाठी काम करतात. आम्ही मुंबईसाठी करतो, आम्ही महाराष्ट्रासाठी करतो. विकासाचा आमचा अजेंडा, आम्हाला बाकी काही नाही. आमचा अजेंडा दुसरा तिसरा काही नाही. आमचा अजेंडा फक्त मुंबईचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास. आम्ही 2.5 वर्षात केला ना. आता देवेंद्रजी करतात 2.5 वर्षात बघा काय काय कामं केली. यांनी स्टे दिला होता, मेट्रोला स्टे दिला होता, मेट्रो 3ला दिला होता, कारशेडला दिला होता. आम्ही सगळे स्टे हटवून टाकले. कोस्टल शहरात आम्ही सुरू केला. कोस्टल आम्ही केला म्हणतात. त्यावेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, मोदीजी प्रधानमंत्री होते, तेव्हा तर त्याला सगळ्या परवानग्या मिळाल्या. परवानग्या आणल्या मिळवून देवेंद्रजींनी. पण साधं भूमिपूजनाला पण बोलवू नये मुख्यमंत्री असताना. हा किती कद्रूपणा आहे, किती मनाचा कोतेपणा आहे. हे असं राजकारणामध्ये कधी करता कामा नये. आणि म्हणून आज मी सांगतो की अटल सेतूचा कुठल्या जमान्यामध्ये तो अटल सेतूचा निघाला होता. हा रस्ता अटल सेतू करायचा म्हणून तो कधी झाला? प्रधानमंत्री मोदीजी झाल्यावर, देवेंद्रजी आले मुख्यमंत्री, त्यानंतर मी झालो. 2.5 वर्षात त्याला आम्ही एवढा बूस्ट दिला की तो रस्ता आज अटल सेतू गेम चेंजर. मेट्रोच्या कनेक्टिव्हिटी देतोय. जमिनी खालून देखील आम्ही टनेलच्या माध्यमातून देखील ट्रॅफिक डिकंजेस्ट करतोय. पॉट टॅक्सीचा आमचा प्रकल्प आहे. पॉट टॅक्सीवरून त्याचा आमचा प्रकल्प आहे. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देतोय, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देतोय.
मुंबईतली ट्रॅफिक डिकंजेस्ट झाली पाहिजे, लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, लोक लवकर घरी गेले पाहिजे, त्यांना घरात वेळ देता आला पाहिजे, लोकांना कामावर जाताना त्यांची इफिशियन्सीने काम केलं पाहिजे, या धकाधकीच्या प्रवासामधला त्यांचा वेळ वाचला पाहिजे, याच्यावर आम्ही काम करतो. का 20-25 वर्ष केलं माझा सवाल आहे. मुंबईकरांना आता महालक्ष्मी रेसकोर्सची 100-125 एकर जागा आम्ही घेतली आणि कोस्टलची 170 एकर, 300 एकरामध्ये सेंट्रल पार्क करतो. का केलं? 300 एकर म्हणजे मोठा ऑक्सिजन पार्क होईल मुंबईकरांसाठी. पहिले अगोदर एकदा फाईल उघडली, नंतर पुन्हा बंद केली. मी मुख्यमंत्री असताना काढलं लगेच, निर्णय झाला, काम सुरू होईल. हे असे प्रकल्प मुंबई बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही मुंबईत केला, घराजवळ दवाखाना, म्हणजे वसाहती आहेत, चाळी आहेत, कॉलनी आहेत, छोट्या छोट्या झोपडपट्ट्या आहेत, तिथं आम्ही दवाखाना केला. मोफत तपासणी, मोफत औषध, मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही. का नाही सुचली? मी टीका करत नाही, पण ते जे आमच्यावर टीका करतात, तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, आम्ही हे केलंय. कॉन्क्रीटचे रस्ते केल्यामुळे आता 20-25 वर्ष ते काय त्याला खड्ड्यामध्ये लिपापोती करावी लागणार नाही, त्याच्यामध्ये पैसे खर्च होणार नाही, कॉन्ट्रॅक्ट नाही, टेंडर नाही. तर आम्ही वाईट केलं. मुंबईकरांचं आज त्या वर्षापासून जे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडले, काय आहे ना मराठी का मराठी माणूस त्यांना एखादा कॉन्ट्रॅक्टर द्यावासा वाटला नाही? मी तर भाषणामध्ये पण सांगितलं, मिठी नदीमध्ये कोण भेटला तेव्हा का मराठी माणूस भेटला नाही? तुम्ही आता मराठी माणसाचा मुद्दा काढलेला, तर याच मराठी माणसासाठी 2 ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत. आणि आता मला स्पेसिफिकली राज ठाकरेंबद्दल तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही शिवसेनेतनं बाहेर पडलात आणि तुमचा उठाव झाला, त्या दरम्यानचा नंतरचा जो एक मेळावा झाला होता, तेव्हा तुमच्या स्टेजवरती सगळे ठाकरे होते आणि राज ठाकरे पण तसे तुमच्या सोबतच होते असं म्हणायला पाहिजे, कारण तुमच्या भेटीगाठी होत होत्या, तुमचं ट्युनिंग खूप चांगलं असं दिसत होतं. पण नंतरच्या काळात असं काय बिनसलं राज ठाकरेंसोबत? आणि तुम्हाला असं कुठंतरी वाटलं नाही का की नाही, आपल्यासोबत एक ठाकरे ब्रँड जो आहे तो पाहिजे, आपल्यासोबत राज ठाकरेंना टिकवलं पाहिजे? कारण एकनाथ शिंदे हे लोक सोबत ठेवण्यासाठी, लोकांना जपून ठेवण्यासाठी ओळखले जातात, पण राज ठाकरे तुमच्यापासून दुरावले. आता माहीमच्या जागेवरनं जर हे झालं असेल तर म्हणजे मान्य नाही, कारण एका जागेवरनं इतकं मोठं नाही होऊ शकत की तुमचे नातं एकदमच असं दूर झालं. तर हे असं का झालं? राजकारणामध्ये कोणी कोणाचा परमनंट शत्रू नसतो आणि परमनंट दोस्तही नसतो, दुश्मनी नसतो. आणि त्यांच्याबद्दल त्यांच्याशी माझे चांगले संबंध होते आणि संबंध जे आहेत राजकारणाच्या पलीकडे जपणारा मी. त्यामुळे आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या पक्षाचं राजकारण, ध्येय धोरण आखण्याची मुभा असते आणि लोकशाहीमध्ये कोणी कोणाबरोबर युती करू शकतो. आता ज्यांना घालवलं बाहेर तेच त्यांच्या मागे लागले युती करायला, ज्यांनी आयुष्यभर त्यांना शिव्याशाप दिले ते त्यांच्या मागे लागले. त्यामुळे प्रत्येकाला हा तो त्याचा प्रश्न आहे. पण मी सांगतो, यामध्ये लोकांना बघा, कोण कुणाबरोबर गेलं, कोण कुणाबरोबर आघाड्या युत्या करते, याच्याशी देणं घेणं नाही. मुंबईकरांना काय पाहिजे? विकास पाहिजे. मुंबईकरांना काय पाहिजे? चांगलं जीवन. पण मराठी माणसासाठी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्रित आले असते तर ही युती जास्त लोकांना आवडली नसते का? ते करण्यात तुमचं कुठेतरी पॉलिटिकल अपयश झालं? याच्यामध्ये आमचा मित्रपक्ष शिवसेना भाजपा वैचारिक आमची जी युती आहे, भाजप आणि शिवसेनेची बाळासाहेबांपासून आहे, अटलजी अडवाणींपासून आहे, ती आमची वैचारिक युती आहे. त्यामध्ये कोणी यावं, कोणी यायला मुभा होती. त्यामुळे आमची युती आहे जी आहे. आता देवेंद्रजी का मराठी नाहीत का? अर्थात आहे, बरोबर आहे, भाजपसोबत आहेच. नाही, पण मी स्पेसिफिकली राज ठाकरेंबद्दल तुम्हाला त्यांच्या बघा, आमचं त्यांच्याबद्दल आजही म्हणजे राजकारणात काय निवडणुकीपुरतं राजकारण असतं, नंतर काय असतं, नंतर रिलेशन प्रत्येकजण एक दुसऱ्याशी ठेवतच असतो संबंध. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्या पक्षाचा हिताचा किंबहुना त्यांच्या पक्षाच्या ध्येय धोरणाचा विषय असू शकतो. आता मला तुम्हाला साधारण खरं तर बंडाबद्दल खूप चर्चा झालेली आहे, पण त्या अनुषंगाने आणि मुंबईचा महापौर या अनुषंगाने एक 3 प्रश्न विचारायचे आहेत.
यातला पहिला प्रश्न असा की जेव्हा सगळं तुम्ही सुरतेला गेलात आणि त्याच्यानंतर तुम्ही परत आला, तेव्हा तुम्हाला कधी कळालं, कसं कळालं की तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न तो म्हणजे जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या तेव्हा त्या तुमच्या नेतृत्वात झाल्या, कुठेतरी तुम्हाला सुद्धा शब्द दिला गेला होता, असं एकंदर चित्र होतं की तुम्ही मुख्यमंत्री होणार, पण त्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री झाला. आणि तिसरा प्रश्न तो म्हणजे आता सुद्धा मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा महापौर होणार असं सांगितलं जात आहे. पण तुम्ही शिवसैनिकांना काय सांगताय की शिवसेनेचा खरंच महापौर होईल का म्हणून? बघा, मी सुरुवातीला जेव्हा उठाव आम्ही केला, बाळासाहेबांची जेव्हा भूमिका, त्यांचे विचार डावलले जाऊ लागले, बाळासाहेबांना जे नको होतं ते होऊ लागलं, त्या सगळ्या गोष्टीवर सैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं, त्यावेळेस मात्र आम्ही शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आणि बाळासाहेबांची विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी तो निर्णय घेतला. आणि तो धाडसी निर्णय होता. आम्ही कुणाचं काही घेऊन गेलो नाही, आम्ही मंत्रिपद सोडून गेलो. 7-7, 8-8 मंत्री माझ्यासोबत आले, 50 आमदार आले. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? कुठे पाणी मुरत होतं, कुणाची चूक होती, आणि मग त्यावेळी आम्ही निर्णय घेतला कुठले पद मिळेल म्हणून नाही, पण आम्ही जे धाडस केलं त्याची नोंद संपूर्ण देशाने, जगभराने घेतली. आणि मग प्रधानमंत्री मोदीजींनी ठरवलं की बाबा असा धाडसी कार्यकर्ता आहे, आणि त्यांनी ठरवलं मुख्यमंत्री बनवायचं, आणि मुख्यमंत्री झालो आणि कामही दाखवलं. मी तुम्हाला ऐन वेळी कळालं तुम्ही मुख्यमंत्री बनणार? मी मुख्यमंत्री बनण्यासाठी कधीच हा निर्णय घेतला नव्हता. फक्त शिवसेना वाचवणे, शिवसेनेचा धनुष्यबाण वाचवणे, शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवणे आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेणे, बाळासाहेबांचे विचार वाढवणे. पदं वगैरे काय ठीक आहे, येतात जातात. बरं, आता काही दुसऱ्या वेळेला तुमचा प्रश्न होता की मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या ना, निवडणुका यश पण मिळालं, 232 जागा मिळाल्या, ऐतिहासिक मॅन्डेट दिला आमच्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, सगळ्यांनी, शेतकऱ्यांनी, सगळ्यांनी मला मतदान केलं. मुख्यमंत्री नाही 232. खुर्चीची लढाई नाही आहे आमची. आमचा अजेंडा खुर्चीचा नाही आहे. आता ज्यांचा अजेंडा, जे महाविकास आघाडी, त्यांचा अजेंडा एकच आहे, खुर्ची मिळवणे. मग ते राज्याची असू दे किंवा मुंबईची असू दे. आमचं तसं नाही. आमचं एकच अजेंडा आहे, महाराष्ट्राला पुढे नेणे, महाराष्ट्राचा विकास करणे, आणि ज्यांनी आम्हाला खुर्चीत बसवलं त्या लोकांचे प्रश्न सोडवणे. हा अजेंडा, क्लिअर कट अजेंडा आमचा. मला काय मिळालं पेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, ही भूमिका आणि याच्या प्रमाणे काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे पदं वर खाली होतात, येतात जातात, पण सगळ्यात मला आनंद याचा आहे की या राज्यातल्या कोट्यावधी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मात्र मला मिळाली, याचा आनंद आहे. आणि आता जे आपण महापौर पदाबद्दल जे मी तुम्हाला विचारलं की शिवसेनेचा महापौर होईल असं तुम्ही शिवसैनिकांना किंवा जनतेला असं ठामपणे तुम्ही सांगू शकताय का की नाही बाबा महायुतीचं सरकार आलं तर? शिवसेना भाजपा महायुती आहे, आणि हा येणारा महापौर हा महायुतीचाच होईल मी म्हणालोय, मराठीच होईल हेही मी म्हणालेलो. पण शिवसेनेचाच होईल का? अरे शिवसेना आणि भाजप काय म्हणजे दोन्ही आम्ही एक विचारधारेचे पक्ष आहोत. महायुतीचा महापौर होईल, मराठी होईल. पण मग जर 25 वर्ष झाली मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकतो आणि जर भाजपच्या जास्त जागा आल्या, भाजपचा महापौर झाला, तर एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेचा भगवा उतरला आणि तिथं भाजपचं कमळ आलं असं परसेप्शन होणार नाही जर भाजपचा महापौर झाला तर? हे बघा, आता जर तरचा विषय आहे. आता निवडणुका होऊ द्या आणि त्याच्यानंतर पुन्हा बसू आपण. त्यामध्ये मी एवढंच सांगेन की शेवटी मुंबईला काय देणार, मुंबईला काय देणार, मुंबईकरांच्या जीवनात काय बदल होणार, हा आमचा अजेंडा. अजेंडा स्वच्छ आणि साफ. माझं काय नाही, तुझं काय, मुंबईकरांचं काय, हे पाहणं आवश्यक. ते जर पाहिलं तर तुम्ही ते पाहून काम केलं, तो विचार जर डोक्यात ठेवून काम केलं, माझ्यापेक्षा मुंबईचं काय, खूप आतापर्यंत बदल झाले असते. एवढे वर्ष मुंबईला, मुंबईकरांना अशा अवस्थेत
राहावं लागलं ही वस्तुस्थिती आहे. आत्ताची जी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे ती अर्थात उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे. कारण मुंबई महानगरपालिकेवरती इतकी वर्ष जी सत्ता होती ती सत्ता त्यांना पुन्हा मिळवायची आहे. असं म्हणजे अशी एक चर्चा होती आता की जर उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेमध्ये पराभूत झाले तर त्यांचं राजकारण संपेल. पण मग एकनाथ शिंदेंचं काय होणार? कारण कुठंतरी अशी एक चर्चा असते की उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदेंना मोठं केलं म्हणून ठाकरेंचं राजकारण संपलं तर मग एकनाथ शिंदेंच्या राजकारणाचं कसं? बघा, राजकारणामध्ये कुठलाही पक्ष असला तरी तो कायमचा संपत नसतो आणि चढ उतार येत असतात. काँग्रेसला देखील आपण पाहिलेलं आहे. पण जेव्हा सत्ता मिळते ती सत्ता लोकांसाठी राबवली पाहिजे. काँग्रेसच्या काळामध्ये किती घोटाळे बघितले आपण. तुझी स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ, चारा घोटाळा, कुठले कोळसा घोटाळा, कोलगेट घोटाळा, किती घोटाळे बघितले. आणि त्यावेळेस लोकांनी ठरवलं की सरकार बदलायला पाहिजे आणि प्रधानमंत्री मोदी झाले, मोदीजी. आता या काळामध्ये 10 वर्षाच्या 11 वर्षाच्या मोदीजींनी लोकांसाठी काम केलं म्हणून ते पुन्हा पुन्हा येत आहेत निवडून. मग मुंबईचं काय, महाराष्ट्राचं काय, ही अशीच परिस्थिती आहे. तुम्हाला सत्ता मिळाली की त्या सत्तेचा वापर जनतेसाठी केला पाहिजे, स्वतःसाठी नाही, वैयक्तिक परिवारासाठी नाही. त्यामुळे पण म्हणजे ठाकरे संपणार नाही जरी मुंबई महानगरपालिकेमध्ये पराभूत झाले तरी. मी बघा, असं कोणाला असा मी एवढा मोठा कोणी नाही की कोणाला संपवण्याची भाषा करू शकतो. परंतु शेवटी प्रत्येकाने आपल्या पक्षाची विचारधारा आणि आपल्या आणि जर तुम्ही कामच केलं नाही, तुम्ही लोकांच्या दुःखात अडचणीत उभेच राहिले नाही. आज लोक का माझ्याकडे येत आहेत उभाटा सोडून, का उद्धवजींकडून सोडून माझ्याकडे येत आहे? याचं कारण काय? सगळेच वाईट आहेत, सगळेच चोर आहेत, सगळाच कचरा आहे असं नाही होत. 50 आमदार माझ्याबरोबर आले, खासदार माझ्याबरोबर आले, शेकडो हजारो नगरसेवक आले, पदाधिकारी लाखो आले. का? याचं कारण का? कारण लोकांना त्यांच्या पाठीशी उभा राहणारा, पाठीराखाला, त्यांच्या अडचणीत धावून जाणारा कार्यकर्त्याला, त्यांच्या संकटात धावून जाणारा कार्यकर्ता, तो त्यांनी माझ्यात बघितलाय आणि म्हणून ते येत आहेत. मग आत्मपरीक्षण कोणी करायचं? का सोडून चालले? का शिव्याशाप द्यायचे? आत्मपरीक्षण तर केलं पाहिजे. का चाललंय, का होतंय? त्याच्यावरूनच मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा राज ठाकरे असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस आहे ना ती एक निवडून येणाऱ्या नेत्यांची मुळी आहे, म्हणजे शरद पवारांनी तशी एक मुळी बांधली, तसं शिवसेनेचे जे नेते आहेत ना ते फार असे चिकट आहेत किंवा चिवट आहेत फार. म्हणजे तुमच्यासोबत आलेले जे सगळे नेते आहेत, आता तुम्ही जसं म्हणाले की त्यांना सोडून तुमच्याकडे येतात, पण ते तुम्हाला सोडून जात नाहीत. म्हणजे मधल्या काळात एवढी चर्चा झाली की एवढे आमदार जाणार, एवढे नेते जाणार, पण एकही जण अजूनही गेलेला नाहीये. म्हणजे सगळे तुमच्या सोबत राहतात. पण हेच मला दुसऱ्या अजितदादांच्या बाबतीत विचारायचं. म्हणजे पार्थ पवारांवर आरोप झाले, कोणी त्यांच्या बाजूने उभं राहिलं नाही. म्हणजे भुजबळ असतील, मुंडे असतील, त्यांच्यापासून असे लांब लांब गेलेले आहेत. पण हे नेते तुमच्या सोबत कसे काय राहतात? जाणारही नाहीत. कारण शिवसेना आमचा बाळासाहेबांच्या विचारधारेचा, आनंद दिघे साहेबांच्या विचारधारेचा पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष, हा नेत्यांचा पक्ष आहे. तिथं कुणी मालक आणि नोकर नाही. तिकडे उलट आहे. बाळासाहेब आपल्या सवंगड्यांना, सहकार्यांना सवंगडी समजायचे, तिकडे मालक आणि नोकर समजतात. हा फरक आहे. त्यामुळे माझे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, मी त्यांना कधीही मी या पक्षाचा प्रमुख, मालक असं कधीच समजत. त्यामुळे लोक येत आहेत आणि त्यांच्या अडीअडचणीमध्ये उभा राहणारा माणूस पाहिजे. अडीअडचणीमध्ये हात वर करणारा माणूस नको आहे. माझ्याकडे काहीच नाही, माझे हात रिकामे आहेत असं कधी म्हणणारा नेता लोकांना आवडतो. पण जेव्हा तुम्ही असं म्हणता की म्हणजे मी लोकांची कामं करतो त्यामुळे माझ्यासोबत राहतात किंवा मी त्यांच्या अडीअडचणीत उभं राहतो, तेव्हा विरोधक किंवा बाकी लोक विषय काढतात तो पैशाचा. लोकांचं असं म्हणणं असतं की एकनाथ शिंदेकडे एवढा पैसा आहे की ते पैशाच्या माध्यमातून लोकांना बांधून ठेवतात. तर मला हे पण विचारायचं, म्हणजे भाजपचा पैसा का शिंदेचा पैसा? इथं जर तुलना करायची झाली तर नेते भाजपचा पैसा निवडतील ना, पण तरी पण काय एकनाथ शिंदेसोबत राहतात? भाजप नॅशनल पार्टी आहे, आमचा मित्र पक्ष आहे, मोठा पक्ष आहे, नंबर 1चा पक्ष आहे.
मी तर आत्ताच नवीन काय म्हणतो नवीन म्हणून तर कळत नाही ना की लोक का हे राहतात प्रेम आहे शिंदेसोबत. की असं हे सगळे पैशाने विकत घेता येत नाही. आता विरोधक तर तेच म्हणणार ना, लोक पैशाशी पण प्रामाणिक राहत नाहीत आजकाल. राहत नाहीत पण माझ्याशी राहतात ना, तोच मुद्दा आहे. बरोबर ना. मग माझ्याशी राहतात याचा अर्थ काय? नुसता पैसा सर्वस्व नसतं. त्यांच्या अडचणीमध्ये, त्यांच्या सुखदुःखामध्ये आपल्या परिवाराप्रमाणे आपल्याला त्यांना ट्रीट केलं पाहिजे. आमचा आता शिवसेना परिवार मोठा झाला आहे. आता फक्त मी शिंदे परिवारापुरता मर्यादित नाही आहे. शिवसेना माझा परिवार आहे आणि कार्यकर्ते माझे कुटुंबीय आहेत, पदाधिकारी माझे कुटुंबीय आहेत. त्यामुळे हा फरक आहे. त्यामुळे लोक मला एकदा जुळली की माझ्यापासून जात. अजिबात जात नाही. शेवटी कसं आहे, तुम्हाला त्यांना हम्म. विकत घेऊन बघा, एखादी वस्तू आपण विकत घेतली, विकत घेतल्याने ती वस्तू काही काळ राहते आणि काही काळ ती त्याच्याने काही काळानंतर ती संपते. पण हे जे काही प्रेम आहे हे पैशाने घेतलेलं आहे. हे त्याला माणसं जिंकावी लागतात. मी नेहमी काय म्हणतो, मी प्रॉपर्टी किती कमवली, मी संपत्ती किती कमवली, मी पैसे किती कमवले, यापेक्षा मी माणसं किती कमवली आणि मी माणसांचं प्रेम किती कमवलं याला मी महत्त्व देतो. पण आता त्यामुळे सर्व लोक माझ्याबरोबर ठामपणे राहतात. पण आता जर म्हणजे भाजपबद्दल मला बोलायचं झालं तर आता भाजपची वोट बँक आणि कुठली आहे? हिमतीने राहतो. हम्म. तुम लढो हम कपडे संभालते वाला नाही. कार्यकर्त्यांच्या पुढे छातीचा कोट करून लढतो पण मी. अर्थात तुमच्या कुठल्याच मंत्र्याची विकेट पडली नाही. जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती काही आरोप झाले किंवा कुठले संकटात सापडले तेव्हा एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी धावून आले. अजितदादांच्या 2 मंत्र्यांची विकेट पडली. नाही बघा, मंत्र्यांना मी सांगत असतो, सगळ्यांना सांगत असतो, शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे. आनंद दिघे साहेबांच्या पटडीमध्ये आपण तयार झालेलो आहे. एक शिस्तीचा पक्ष, लोकांचं लक्ष आहे आपल्याकडे. आपण काय करतोय, कसं बोलतोय, कसं वागतोय, काय लोकांसाठी करतोय, हे प्रत्येकाने जपलं पाहिजे. तुम्ही ही सीमा ओलांडता कामा नये. आणि त्यामुळे तुम्हाला राजकीय जीवनामध्ये पुढे कायम चांगलं काम करायचं असेल तर ही पथ्य पाळावी लागतील, हे मी सांगतो, बिलकुल सांगतो. पण आता जर शिवसेनेचं आपण भविष्य बघायचं झालं सर, तर साधारणतः आता भाजपचा वोटर कोण आहे तर हिंदुत्ववादी आहे, मराठी मतदार आहे. शिवसेनेचं कोण आहे, हिंदुत्ववादी, मराठी मतदार आहे. दोन्हींमध्ये जी लाईन आहे ती खूप धूसर लाईन आहे. आणि आपण बघतोय की भाजपनं आता तुम्ही हे नाकारू शकत नाही की तुमचे काही मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये लोक घेणं असेल किंवा त्याच्यामध्ये इंटरफेअर करणं असेल, या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. मग कधी अशी भीती वाटत नाही का की भाजप आपल्याला संपवून टाकेल म्हणून किंवा भाजप हे सगळं ॲक्वायर करून घेईल म्हणून? कशाला घेतील? जर त्यांना NDA मध्ये मोदीजी आज NDAला मजबूत करण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. NDA मजबूत झाली पाहिजे. प्रत्येक NDAच्या बैठकीला NDAच्या घटक पक्षांना बोलवत आहेत, मान सन्मान देत आहेत. आम्ही पण NDAचा 3रा नंबरचा पक्ष आहोत. आज खासदार श्रीकांत शिंदेना तर जगभरात जे डेलिगेशन गेले आफ्टर ऑपरेशन सिंदूर नंतर त्याचं एक लीड करायला त्याला संधी दिली, एक मोठा प्लॅटफॉर्म दिला. ते कशाला संपवतील? त्यांना उलट अशा मित्रपक्षांची आवश्यकता आहे जे प्रामाणिक आहे, ज्यांची विचारधारा एक आहे. आम्हाला स्वार्थ नाही आहे. आम्हाला काही सत्ता म्हणजे आमच्यासाठी स्वार्थासाठी काही मिळवायचं नाही, आम्हाला जनतेसाठी करायचं. त्यामुळे ती भीती ज्याच्या मनात चोर त्याला असू शकते. पण त्यांना ज्याच्या अस्तित्वाची त्याला खात्री नसते, ज्याच्या कामावर ज्याला कॉन्फिडन्स नसतो, ज्याला विश्वास नसतो, त्या तो इन्सिक्युअर्ड असतात. आम्ही कशाला आहोत? पण भाजपला कुबड्या दूर करायच्यात असे वक्तव्य त्यांच्या असे कोण बोलतंय? अमित शहाचं असं वक्तव्य होतं एक मागच्या काही ते कोणासाठी? दिवसांपूर्वीचं. मित्रपक्षासाठी नाही. ते जे कोणी लोक आहेत विरोधक, जे नेहमी त्यांना बोलत असतात. अच्छा, त्या कुबड्या असं तुम्हाला म्हणायचं? ते तर त्यांनी नंतर क्लिअर पण केलं. अमित शहावरतीच विषय आलाय तर एकनाथ शिंदे आणि अमित शहा हे कॉम्बिनेशन काय आहे? कारण जेव्हा जेव्हा राज्यामध्ये असं काहीतरी होतं की बाबा आता एकनाथ शिंदे अमित शहांना भेटून आले
आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी त्याचा परिणाम दिसायला लागतो. म्हणजे अमित शहा आणि एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर काहीच त्याचा परिणाम झाला नाही असं कधीच घडलेलं नाही. काहीतरी एकनाथ शिंदे घेऊन आलेले आहेत हे दिसलेलं आहे. म्हणजे आता रिसेंट उदाहरण तर रवींद्र चव्हाण यांनी ज्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीमध्ये तुमचे नगरसेवक घेतले, नेते घेतले, त्याच्यानंतर तुम्ही गेलात, शहाना भेटलात आणि रवींद्र चव्हाणांचा सूर त्याच्यानंतर मवाळ झाला, तुमच्या बैठका झाल्या हे आम्ही बघितलं. तर असं काय एकनाथ शिंदे अमित शहावरती जादू करतात किंवा काय त्यांचं असं रिलेशन आहे की एका फटक्यात काहीतरी होतं आणि ते कॉम्बिनेशन जे आहे ते अगदी महाराष्ट्राला सगळ्या दिसायला मिळतं? बघा, प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई, जेव्हा आम्ही 2022 सरकार बदललं त्यावेळेस अमित भाईंनी देखील जे काही आम्हाला मदत करायची कायदेशीर, शेवटी शिवसेना आणि भाजपचं सरकार झालं त्यावेळेस देखील जे काही त्यांनी सहकार्य केलं त्यांचं योगदान कोणी नाकारू शकत. आता देखील महाराष्ट्रासाठी आम्ही जेव्हा जेव्हा काही मागतो सहकार क्षेत्रात असेल किंवा प्रकल्पांसाठी ते मिळतं आणि त्यासाठी मी जात असतो त्यांच्याकडे. आणि मी एनडीएचा घटक पक्ष आहे, शिवसेना एनडीएचा घटक पक्ष आहे. हे भेटणं काही असं नाही की कोणाला अगदी म्हणजे राजकारणामध्ये मित्रपक्ष म्हणून, एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्हाला भेटतच आहे. पण भाजपच्या नेत्यांपेक्षा तुम्ही जास्त भेटता. भाजपचे नेते तर रोज भेटतात. आम्ही तर एनडीएचा घटक पक्ष म्हणून जेव्हा जेव्हा बैठक असतात, जेव्हा जेव्हा आवश्यक काही बाबी असतात तेव्हा भेटतो. पण तुमचं पर्सनल रिलेशन कसं आहे? चांगलं आहे, एकदम चांगलं आहे. माझं एकदम चांगलं. त्यांना धाडसी माणूस आवडतो, निर्णय घेण्याची क्षमता असलेला माणूस आवडतो, कष्ट घेणारा माणूस आवडतो, मेहनत करणारा माणूस आवडतो आणि प्रामाणिक माणूस. आता अमित शहा अर्थात तुमच्या मित्रपक्षाचे संबंधित आहेत त्यामुळे तुम्ही भेटता हे ठीक आहे. पण विरोधात असणारे शरद पवार त्यांच्याशी सुद्धा तुमच्या भेटीगाठी ज्या होत्या मुख्यमंत्री असण्याच्या काळात त्या बऱ्याचदा झाल्या होत्या आणि ह्या भेटीगाठीचा विशेष उल्लेख मला करायचा आहे कारण शरद पवार प्रतिभा काकींसोबत तुम्हाला भेटायला आले होते. हे खूपच क्षुल्लक वेळा घडतं आणि शरद पवार कुठलीही गोष्ट जी आहे ती एखाद्या कारणाशिवाय करत नाहीत. असं त्यांचं राजकारण जितकं मला अवगत आहे आजपर्यंत तितकं मी बघितलेलं आहे. तर ह्या भेटीगाठी होत होत्या दरम्यानच्या काळात, त्या का होत होत्या हा माझा पहिला प्रश्न आहे. बघा, त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो आणि कुठेही काही आंदोलन झालं, शेतकऱ्यांचं झालं, MPSC मुलांचं झालं, अशा जी काय आंदोलनं झाली त्यावेळेस त्यांनी मला फोनही केले, फोनवरही चर्चा केली, मला भेटले देखील आणि त्यांची ही काही राज्यातले विषय होते आणि ते एक मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, एक अनुभवी प्रगल्भ नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते अनेक वेळा मला भेटले पण, माझ्याशी बोलले पण आणि त्यातून एक बघा, सत्ताधारी आणि विरोधक हे का दुश्मन आहेत. ते दुश्मन कोण समजतो? सत्ताधाऱ्याला नाही भेटायचं ना आणि आम्ही विरोधक आहोत. ही ज्यांच्याकडे राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे ती व्यक्ती कधी असं म्हणत. कधी कधी त्यांच्याकडून आम्हाला काही गोष्टी मार्गदर्शनही मिळालं. काही गोष्टीमध्ये ते जेव्हा तुम्ही काकींचा विषय घेतला तेव्हा ते पुण्याला निघाले होते आणि निघाले होते मलाही माहीत नव्हतं. मला कोणी त्याला सांगितलं गाडीत बसलेलं आहे, मग मी त्यांना बोलवायला सांगितलं. त्यामुळे असं विशिष्ट हेतूने अशी कुठली आमची बैठक कधी झाली नाही. काही ना काही या राज्यातलं काम, राज्यातला प्रश्न, राज्यातली घटना याविषयीच त्यांनी. ह्याच्यामध्ये म्हणजे राजकारण असू शकतं असं म्हणायचं कारण म्हणजे एकीकडं असं म्हटलं जात होतं की अजित पवार जे होते ते शरद पवारांपासून लांब झाले होते त्यामुळे एक हाच अजित पवारांवरती कंट्रोल ठेवणं म्हणून तुमचा पर्याय किंवा तुम्ही कुठंतरी देवेंद्र फडणवीसांना कुठंतरी एक टशन देणं म्हणून तुम्ही शरद पवारांचा पर्याय असं म्हणून तुमच्या भेटीगाठी होत. आणि तुमच्यामध्ये साम्य सुद्धा आहे ना सर. दोघंही मराठा नेते आहेत, दोघंही साताऱ्यात येतात, दोघांवरती सुद्धा आरोप आहे की पक्ष फोडले आणि सरकार स्थापन केलं म्हणून. बघा, हे आरोप जे आहेत पक्ष आम्ही फोडले नाही, आम्ही पक्षाची विचारधारा वाचवली. पक्ष फोडण्याचं काम कुणी केलं? सत्तेसाठी, खुर्चीसाठी. आणि जे बाळासाहेबांना जे वर्ज्य होतं काँग्रेस त्यांच्याबरोबर कोण गेलं तेव्हाच पक्ष फुटीला. पक्ष फोडला आम्ही नाही. आम्ही तर पक्ष एकसंध ठेवला, शिवसेना एकसंध ठेवली,
धनुष्यबाण ज्यांनी घाण टाकला होता तो आम्ही सोडवला. त्यामुळे पक्ष फोडला हा बिलकुल आरोप आम्ही मान्य केलेला नाही आणि लोकांनी तो आम्ही जो घेतलेला निर्णय लोकांनी मान्य केला. म्हणून तर आमचे 80 लढून 60 आले, आमचे खासदार आले, स्ट्राईक रेट आमचा वाढला. झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आम्हाला चांगलं यश मिळालं. म्हणजे लोकांना तो निर्णय आवडला. आता हे जे काही विरोधक आहेत ते रोज आमच्या नावाने खडे फोडतायत, शिव्याशाप देत आहेत. आम्ही त्यांच्यावर काही मी लक्षही देत नाही. माझा फोकस कामावर, माझा फोकस विकास. अजूनही असं लोक म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जनता खूप इमोशनल आहे. उद्धव ठाकरेंना कुठेतरी साथ दिली पाहिजे, उद्धव ठाकरेंना या सगळ्यांनी मिळून कुठेतरी फसवले, असा एक आरोप जो आहे तो काही लोकांकडून केला जातो. मग त्या निवडणुकांमध्ये लोकांनी दाखवलं असतं ना, लोकसभेच्या, विधानसभेच्या, नगरपालिकेच्या. ते म्हणतात निवडणुकीमध्ये तुम्ही वोट चोरी केली, ईव्हीएम हॅक केली. जर तुम्ही प्रचारातच फिरत नाही, कार्यकर्त्यांना तर वाऱ्यावर सोडलंय. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणच दिसत नव्हतं महाविकास आघाडी. विरोधक नव्हतेच नगरपालिकेत. कुठं का त्यांनी पराभव मान्य केला होता का? आणि ईव्हीएम चोरी केली, वोट चोरी केली. मग तुम्ही लोकसभेमध्ये तुम्हाला जास्ती जागा मिळाल तेव्हा तुम्ही ईव्हीएम चोरी केली होती, वोट चोरी तुम्ही केली होती. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं राज्य आलं तेव्हा तुम्ही वोट चोरी केली होती. तेलंगणामध्ये काँग्रेसचं राज्य आलं तेव्हा त्यांनी वोट चोरी केली होती. काय कधी कुठेतरी काहीतरी सत्य बोललं पाहिजे की नाही? मग मी म्हणू का असं, इतके वर्ष काँग्रेसने एवढे सगळे स्कॅम केले, नोट चोरी केली म्हणून त्यांना घालून टाकलं लोकांनी. जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगला असतो, सगळं चांगलं असतं. कोर्टावर तुम्ही ताशेरे मारता, तुम्ही निवडणूक आयोगावर ताशेरे मारता, तुम्ही ईव्हीएमवर ताशेरे मारता, तुम्ही सगळ्यावर. जेव्हा तुम्ही हारता तेव्हा, जेव्हा जिंकता तेव्हा काही बोलत नाही. आता हे चुकीचं आहे, या पुन्हा इलेक्शन घेतल्या पाहिजे असं का बोलत नाही? आता बिनविरोध झाले लोक, बिनविरोध झाले. ते म्हणतात आता याला कोर्टात जातात. हो, निवडणूक आयोग सुद्धा चौकशी करणार आहे. बिलकुल करू द्या. पण फक्त महायुतीचेच कसं काय बिनविरोध झाले सगळे? महायुतीमध्ये त्यांच्याकडे महाविकास आघाडीकडे कॅन्डिडेट नव्हते. तुम्ही सगळे पळवले कॅन्डिडेट. ऐका ना, कॅन्डिडेट नव्हते, ते कॅन्डिडेट त्यांनी उभे केले होते. आता कॅन्डिडेट उभे केले, कितीतरी ठिकाणी कॅन्डिडेटच उभे नाही, जागा रिक्त आहेत. माघार पण घेतली. माघार का घेतली त्यांनी? जेव्हा आता मी एका ठिकाणी उभा आहे, एकनाथ शिंदेने केलेलं काम त्याला माहित आहे, लोक याला निवडून देणार, मी तर पडणार. ते म्हणतात दबाव आणला, पैसे दिले आणि माघार घ्यायला लावली. तेच काय ना, म्हणजे जेव्हा पराभव होतो आणि मग ते त्यांच्या माणसावर अविश्वास दाखवतायत ना, त्यांच्या माणसाचीच बदनामी करतात. कॅन्डिडेट कोणाचा आहे? जो विड्रॉ झालाय तो त्यांचा आहे ना. त्याला जेव्हा कळलं मी इथे जिंकू शकत नाही, जिंकणारा माणूस माघार घेईल? सांगा मला, का हरणारा माघार घेईल? साधं सोपं लॉजिक. आणि याच्यामध्ये बघा, जिथं जे स्ट्रॉंग बेल्ट आहे, स्ट्रॉंग होल्ड आहे महायुतीचं, तिथे माणूस 100% जिंकणारच. अशा ठिकाणची माघार. आता या सगळ्या डिस्कशनमध्ये एका व्यक्तीचं नाव अजून यायचं राहिलं, ते म्हणजे अजित पवार. अजित पवार आणि तुम्ही सुद्धा वेगवेगळे लढताय अनेक ठिकाणी, म्हणजे बेसिकली भाजपपासून वेगवेगळे लढताय, मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. पण अजित पवारांचं काहीतरी वेगळंच रूप आता बघायला मिळायला लागलं. अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद म्हणाले की त्यांना सत्तेचा माज आलाय, ते सत्तेचा माज करतायत, गुंडांना कोणी पळवून लावलं ते बघा, सिंचन घोटाळ्याचे आरोप ज्यांनी माझ्यावर केले मी त्यांच्यासोबत सत्तेत बसलोय. बेसिकली अजित पवार विरोधात आहेत हे महाराष्ट्रात सगळ्यात कळालंय की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला अजित पवार जोरदार विरोध करतात. पण हे शिवसेना शिंदे गटाचं आम्हाला दिसत नाहीये. संभाजीनगरमध्ये तुम्ही वेगळे लढताय, पनवेलमध्ये लढताय, पुण्यात लढताय, पिंपरी चिंचवडमध्ये लढताय. पण भाजपसोबत तशा पद्धतीची भाजपवर टीका होत नाहीये. भाजपसोबत जुळवून घेण्याचं धोरण कुठेतरी दिसतंय. अजित पवार एकदम ठासून लढायला लागले. आमची लढाई वैचारिक आहे आणि आम्ही ठरवलंय, मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी की आम्ही काही ठिकाणी एकत्र लढतोय ना. आता हा, लढताय तुम्ही बरोबर. अनेक ठिकाणी नगर परिषद पण अनेक ठिकाणी लढलोय, अनेक ठिकाणी वेगळे लढलो.
यावेळी देखील अशीच परिस्थिती आहे. पण आम्ही ठरवलंय की टोकाची टीका करायची नाही करायची. विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं ना. बर. आणि त्या ठिकाणी शेवटी आज आम्ही सरकारमध्ये आहोत. कार्यकर्ते तिथले स्थानिक समीकरणं वेगळी असतात, त्यांना निवडणुका लढवायच्या असतात. त्यांच्याही निवडणुका कार्यकर्ते लढवतात, आमचेही लढवतात आणि बऱ्याच वर्षांनी निवडणुका आल्या. त्यामुळे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतो. याचा अर्थ आम्ही टीका केली पाहिजे, खालच्या पातळीवर जाऊन टीका केली पाहिजे असं काही बंधन नाही. आणि अजितदादांनी जे म्हटलं असेल तिथला जो काही स्थानिक मुद्दा, स्थानिक विषय आणि स्थानिक ज्या काही बाबी असतील तिथल्या, त्याला अनुषंगाने त्यांनी म्हटलं असेल. पण त्यांनी भारतीय जनता पक्ष पूर्ण असा आहे असं मला वाटतं ते म्हणणार नाही. त्यांची टीका ही भाजपवरतीच आहे. पण आता तुम्ही जे म्हणताय की तुम्ही ठरवलंय की टोकाची टीका करायची नाही, तर हे तुम्ही अनुभवातनं बोलताय का? कारण 2017ला असंच झालं होतं की वेगवेगळ्या लढला होतात, त्याच्यानंतर भाजपवरती टीका झाली मोठ्या प्रमाणात, कुठंतरी फाटत गेलं आणि 19ला पूर्णपणे भाजपसोबत फाटलं. तर हे तुम्हाला होऊन द्यायचं नाही म्हणून तुम्ही आपली सोयीची भूमिका घेताय. आमचं बघा, आम्ही दोन्ही एकाच विचारधारेचे पक्ष आहोत आणि आमचा जो काही लार्जर टास्क आहे, लोकसभा, देश, नंतर राज्य, या छोट्या मोठ्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये टोकाची भूमिका घेऊन एवढी वादाची दरी निर्माण होता कामा नये. त्यासाठी नेत्यांनी अंडरस्टँडिंगमध्ये काम केलं. त्यामध्ये आम्ही त्या पद्धतीने करतो. मधल्या काळात असं म्हणलं जात होतं की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं खूप चांगलं जमतं, पण आता साधारणतः तुम्ही जे बोलताय त्यावरून असं दिसतं की तुमचं आणि फडणवीसांचं ट्युनिंग फार चांगलं आहे. बघा, ट्युनिंगचा काय विषय आहे? आमचा अजेंडा जर डेव्हलपमेंटचा आहे, विकासाचा आहे, तर मग बाकी सगळ्या गोष्टी गळून पडतात बाजूला. आमचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही आहे, माझं तर नाहीच आहे. आणि म्हणून ज्याचा स्वार्थ जेव्हा खुर्ची येतो, मागच्या वेळेस काय झालं, काय मिळवलं? खुर्ची मिळवली. पुढे काय झालं? खुर्ची मिळवून काय कमवलं आणि काय गमवलं याचा विचार केला पाहिजे त्यांनी. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत म्हणजे तुमचं राजकारण आता जे तुम्ही दोघं सुरू आहे आणि एकंदर भाजपचं भविष्य बघता, तुम्हाला वाटतं देवेंद्र फडणवीस भविष्यामध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार असतील म्हणून भाजपचे? बघा, आता तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत. ते देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन चालले. 11व्यावरून 4-4थ्या क्रमांकावर आले आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये देवेंद्रजी दोनदा मुख्यमंत्री झाले, ते अनुभवी आहेत आणि त्यांनी त्यांच्या अनुभवातून सिद्धही केलं आहे की विकास काय असतो. मी 2.5 वर्षामध्ये कमी वेळात कसं जास्त काम करू शकतो, राज्याला त्याचा फायदा, राज्यातल्या जनतेला कसा फायदा, हे दाखवलं. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये देवेंद्रजींनी स्वतःच म्हटलेलं आहे की मोदीजी हेच प्रधानमंत्री असावेत. त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं कुठलंही भाष्य तुम्ही वक्तव्य करणं थोडं सावधगिरीनं म्हणताय. आपण बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली, राजकारण, त्याच पद्धतीनं तुमचं गावाला येणं आणि बाकी सगळ्या गोष्टींवर पण बोललो. जाता जाता तुम्हाला मला एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे. बेसिकली जेव्हापासून तुम्ही बाहेर पडलाय तेव्हापासून जेव्हा ठाकरे तुमचा उल्लेख करतात त्याच्यामध्ये कुठेतरी अवहेलना दिसून येते. म्हणजे तुमचं सरकार जनतेसाठी शिंदे सरकार, ठाकरेंसाठी मिंदे सरकार. दुसरीकडे तुमचा उल्लेख सातत्यानं गद्दार असा केला गेला. आपण ढाण्यावाग असं म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा तुमची कुठेतरी अवहेलना करण्यात आली. तर या सगळ्या टीकांकडे एकनाथ शिंदे एक व्यक्ती म्हणून कसं बघतात जेव्हा अशी तुमच्यावरती टीका होते? यापूर्वीच या बाबतीत म्हणालो की ते स्वतःला मालक समजतात आणि कार्यकर्त्यांना गुलाम समजतात, नोकर समजतात. जसं बाळासाहेब सवंगडी सहकार्यानं सवंगडी समजायचं आहे, तसे सहकार्यानं घरगडी समजायचं. हा जो फरक आहे, हा जो समजण्याचा की आम्ही मालक आहोत
आमच्यामुळे सगळे आहे. तुम्ही तर कोविडमध्ये आम्हीच रस्त्यावर फिरत होतो, पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये आम्हीच जात होतो. तुम्ही तर घरातच बसला होतात मास्क लावून. पण कार्यकर्ता जो आहे, कार्यकर्ता याच्यामुळेच पक्ष मोठा होत असतो हे मानणाऱ्यांपैकी मी आहे. परंतु त्यांना हे मान्य नाही. कार्यकर्ता आमच्यामुळे जिवंत आहे आणि त्यामुळे ते मिंदे, गद्दार, अमकं तमकं जी दूषणं लावतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांना सर्वसामान्य कार्यकर्ता हा मोठ्या पदावर गेलेला आवडत नाही, त्यांच्या पत्नी पडत नाही. एका शेतकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री बनतो याचा अभिमान पाहिजे. परंतु त्यांना अहंकार, त्यांचा इगो आहे, द्वेष आहे, मत्सर आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे जळी स्थळी काष्टी पाशानी त्यांना दिसतो. एकनाथ शिंदे झोपता उठता स्वप्न. बघा, मी असा टीका करताना माझ्यावर जेव्हा खालच्या पातळीवर टीका होते त्याच वेळेस मी त्याला उत्तर देतो. मी कधीही खालच्या पातळीवरची टीका केली नाही. करत राजकारणामध्ये लोकांना हे आवडत नाही आणि ते जेवढी टीका माझ्यावर करतायत तेवढा मी मजबूत होतो, तेवढ्या लोकांमध्ये मला जे काही सहानुभूती म्हणतो आपण मिळते. कारण तुम्ही ॲक्सेप्टच करत नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणाले घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री पद जाणार, सरकार पडणार. हे आतून जेलसीमुळे कुणीही मुख्यमंत्री झाला तरी चालेल, पण एकनाथ शिंदे उतरला, एकनाथ शिंदे होता कामा नये. हे असं राजकारणामध्ये एवढा द्वेष, मत्सर, अहंकार चांगला नसतो. माझ्या मनात खंत वाटते. म्हणजे शेवटी मला देखील, मी देखील माणूस आहे, परंतु मी त्यांच्या टीकेला आणि आरोपाला मी कामातून उत्तर दिले. आणि म्हणून आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रियतेमध्ये आपण जर पाहिलं, किंबहुना लोकांचा जो जिव्हाळा पाहिला, प्रेम पाहिला, लाडक्या बहिणींमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, लाडक्या भावांमध्ये, त्याचं कंपॅरिझन करा. कारण शेवटी लोकांना पाहिजे काम, लोकांना पाहिजे विकास. फक्त ते घरी बसून होते. त्याला फील्डमध्ये फिरावे, लोकांच्या संवेदना समजून घ्याव्या, त्याच्यात एकरूप व्हावं लागतं, त्याला वेळ द्यावा लागतो. तो मी देतो. हा फरक आहे. नक्कीच सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. आज बोलबडूच्या या मुलाखतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेले आहेत. या संपूर्ण मुलाखतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? शिंदेंचे कुठले मुद्दे तुम्हाला पटतात? कुठल्या मुद्द्यांवरती तुम्हाला व्यक्त व्हावंसं वाटतं? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अर्थात प्रतिक्रिया लिहून कळवा. आणि अशाच मुलाखतींसाठी, महानगरपालिका निवडणुकांच्या सगळ्या अपडेटसाठी बोलबडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सणांसाठी राब राबतो